नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅक इट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण लेक्चर्स कंडक्ट करायचं ठरवलं आहे. सो सायन्सचे लेक्चर चालू आहेत, सोबतच मुलांच्या डिमांडनुसार आपण हिस्ट्रीचे पण लेक्चर चालू करत आहोत. आपण स्टार्ट करत आहोत प्राचीन भारताचा इतिहास. याच्यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे तुम्हाला 10 मार्काला प्राचीन भारताचा इतिहास विचारला जातो. 2 क्वेश्चन मेडिवल वरती राहतात, म्हणजे जवळजवळ तुम्हाला प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत 14 मार्काला विचारलं जातं. राहिलेला जो पार्ट आहे तो मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा असतो. आता याच्यामध्ये होतं काय, जर 2020चा पेपर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपले जे सोर्स आहेत ते सोर्स आपल्याला स्टँडर्ड ठेवावे लागतील. आपल्याला कॉमन क्वेश्चन आयोग विचारत नाही. ओके, क्लिअर. तर आपण जे सोर्स घेणार आहोत, तर तुम्हाला मी जे.एल. मेहता सरांचा एक सोर्स सांगितला होता, जे.एल. मेहता के सागर पब्लिकेशन, प्राचीन भारत मध्ययुगीन भारत. समजा तुम्हाला मध्ययुगीन स्किप करायचं आहे, 2-4 मार्कासाठी तुम्ही इतकी मोठी पुस्तकं वाचू शकत नाहीत, पण 10 मार्कासाठी प्राचीन भारत तरी तुम्ही स्किप करू नका. के सागर पब्लिकेशनची पुस्तकं वाचा, जे.एल. मेहता सरांचं पुस्तक घ्या, तिथून तुमचा सगळा ऍडव्हान्स लेवलचा स्टडी कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. तर वेळ न वाया घालवता तुम्हाला समोर इमेज दिसत आहे, तर आपण स्टार्ट करतोय प्राचीन भारताचा इतिहास. द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, यालाच म्हणतात सिंधू संस्कृती. ओके, क्लिअर. इमेज वरून तुमच्या लक्षात आलंच असेल. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. आपण व्यवस्थित समजून घ्या. लेक्चर जेव्हा बघत असतो ना तेव्हाच 100% द्या, म्हणजे नंतर तुम्हाला फक्त रिव्हिजन करायला मदत होते. ठीक आहे, म्हणजे फक्त रिव्हिजन केली तरी चालते. ओके, क्लिअर. चला, तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन यालाच म्हणतात सिंधू संस्कृती. तर भारतीय संस्कृती जगातील अन्य संस्कृती इतकीच कशी आहे, प्राचीन आणि समृद्ध सुद्धा आहे. प्राचीन आणि समृद्ध. ओके, क्लिअर. आता सिंधू संस्कृती प्रकाशात आल्यामुळं हे असं बोललं जातं की भारताची जी संस्कृती आहे ती सुद्धा प्राचीन आणि समृद्ध आहे. कारण का, सिंधू संस्कृतीमुळं. ठीक आहे, जशी इजिप्तची आहे वगैरे तशा प्रकारे सिंधू संस्कृतीमुळं. आता भारतातील आर्य संस्कृतीच्या अगोदर, आर्य संस्कृती, आर्य संस्कृतीच्या आधी एक संस्कृती होती, हे आपल्याला कधी कळलं, जेव्हा सिंधू संस्कृतीचा जे काही शोध लागला किंवा प्रकाशात आली तेव्हा. बरोबर, म्हणजे आर्याच्या संस्कृतीच्या आधी सुद्धा आपल्या भारतामध्ये एक संस्कृती, समृद्ध संस्कृती नांदत होती, ती होती म्हणजे सिंधू संस्कृती. ओके, क्लिअर. छोटे छोटे पॉइंट्स आहेत, लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला एक जीके टाइप पॉइंट विचारला जातो की सिंधू संस्कृती हे भारतीय इतिहासात, सिंधू संस्कृती भारतीय इतिहासात, भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले पानच आहे. ओके, क्लिअर. लिहिलेले पानच आहे असं कोणी म्हटलंय, नेहरूजींनी म्हटलंय. ठीक आहे, अधूनमधून अशा प्रकारचे पॉइंट्स आयोग तुम्हाला विचारू शकतं. तर सिंधू संस्कृतीची महानता पंडित जवाहरलाल नेहरूंनी या शब्दामध्ये व्यक्त केलेली आहे. ओके, क्लिअर. हे झाले आपले छोटेसे पॉइंट. आता आपल्याला बघायचं सिंधू संस्कृतीचा शोध आणि कालखंड. याच्यावरून तुम्हाला राज्यसेवा 2017-18 पेपर तुम्ही काढून बघा, शोध व कालखंड, तिथे तुम्हाला क्वेश्चन दिसून येतील. आता इथं आपल्याला व्यवस्थित लक्ष द्या, इथून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. सिंधू संस्कृती उजेडात आणण्याचं जे श्रेय आहे ना, ते कुणाला दिलं जातं. पहिला पॉइंट, सिंधू संस्कृती उजेडात आणण्याचं श्रेय भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन अधिकारी राखालदास बॅनर्जी, राखालदास बॅनर्जी यांना दिलं जातं. ठीक आहे. सेकंड पॉइंट, सिंधू संस्कृती प्रामुख्याने कुठं पसरली होती, तर सिंधू संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदी
आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात. अशा तुमच्या मायक्रो नोट्स तुम्ही पण बनवू शकता. सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यामध्ये पसरली होती सिंधू संस्कृती. ओके. तथापि नंतरच्या उत्खननावरून त्याचा विस्तार तुम्हाला वाढलेला दिसतो. आता नंतरच्या उत्खननावरून काय समजलं की सिंधू संस्कृती फक्त सिंधू नदी आणि तिच्या उपनद्याच्या खोऱ्यातच नाही, तर सिंध, आपण दुसऱ्या पेनने लिहूया इथं, सिंध, याच्यावरती क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर पंजाब, बलुचिस्तान, राजस्थान, गुजरात या ठिकाणी सुद्धा पसरलेली होती असं आपल्याला दिसून आलं. इथं क्वेश्चन करा, इथं पण क्वेश्चन करा, इथं पण क्वेश्चन करा. ठीक आहे. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. थर्ड पॉइंट बघा, तिसरा पॉइंट, या संस्कृतीची व्याप्ती तुम्हाला विचारली जाते. ओके, टू द पॉइंट जातोय आपण. दक्षिणोत्तर, आता इथं थोडंफार व्हेरिएशन येऊ शकतं बरं का. हे सगळं कंटेंट मी तुम्हाला केसागर मधलं देते. दक्षिणोत्तर तुम्हाला 600 मैल, ठीक आहे, आणि पूर्व पश्चिम जर विचारलं ना, पूर्व पश्चिम, तर 1000 मैल. इथं तर क्वेश्चन पडतोच पडतो. ओके. या संस्कृतीची व्याप्ती दक्षिणोत्तर 600 मैल आणि पूर्व पश्चिम 1000 मैल इतकी होती. 3 पॉइंट क्लिअर झाले. चौथा पॉइंट बघा, सिंधू संस्कृतीचे अवशेष पहिल्यांदा कुठं सापडले? बरोबर, सिंधू संस्कृतीचे अवशेष सुरुवातीला कुठं सापडले? तर हडप्पा, एक नंबर करा इथं, हडप्पा. आता हे हडप्पा कुठं आहे? पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये कुठं? पंजाब प्रांत. आपल्या इकडे जसं पंजाब आहे ना, तिथं पण पंजाब आहे. पंजाब प्रांत. कोणता जिल्हा? मॉन्ट गोमेरी जिल्हा. काहीही तुम्हाला विचारू शकतात. गोमेरी प्रांत विचारतील, जिल्हा विचारतील, देश विचारतील. तर सिंधू संस्कृतीचे जे अवशेष आहेत ते सुरुवातीला हडप्पा, पाकिस्तानमध्ये, पंजाब प्रांतात, माउंट गोमेरी जिल्ह्यामध्ये मिळाले. आणि सोबतच मोहेंजोदडो, मोहेंजोदडो. आता हे मोहेंजोदडो कुठे आहे? हे पण पाकिस्तानमध्येच आहे, पण कोणत्या प्रांतात आहे? सिंध प्रांतामध्ये आहे. सिंध प्रांत, बरोबर. जिल्हा कोणता? लारकाना. लारकाना. ठीक आहे. इतकंच आपल्याला एक्झाम साठी करायचं आहे. शोध कोणी लावला? राखालदास बॅनर्जी. विस्तार कुठं आहे? सिंधू नदी, तिच्या उपनद्या सुरुवातीला. नंतर आपल्याला कळलं की सिंध, पंजाब, बलुचिस्तान, राजस्थान, गुजरातमध्ये पण दिसून येतो. दक्षिणोत्तर विस्तार 600 मैल, पूर्व पश्चिम 1000 मैल. सुरुवातीला कुठं मिळाले अवशेष? हडप्पा. हडप्पा कुठं आहे? पाकिस्तानमध्ये, पंजाब प्रांतात, माउंट गोमेरी जिल्ह्यामध्ये. ओके, क्लिअर. 4 पॉइंट क्लिअर झाले. 5वा पॉइंट बघा. 5वा पॉइंट तुम्हाला इथं दिलेला आहे की पहिल्यांदा सिंधू संस्कृतीचे अवशेष हडप्पा आणि मोहेंजोदडो या ठिकाणी सापडले. बरोबर. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कुठं अवशेष सापडलेत का? डेफिनेटली सापडलेत. आणि इथूनच तुमचा क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जातो बघा. एका बाजूला तुम्हाला अ गट दिला जातो, दुसऱ्या बाजूला तुम्हाला ब गट दिला जातो. इथं तुम्हाला दिलं जातं राज्याचं नाव गुजरात. गुजरातमध्ये तुम्हाला लोथल, लोथल, त्याच्यानंतर रंगपूर आणि चहुंदडो या ठिकाणी अवशेष मिळतात. त्याच्यानंतर इथल्या राजस्थान, राजस्थानमध्ये कुठं मिळतात? कालीबंगन. ठीक आहे. त्याच्यानंतर हरियाणा, हरियाणामध्ये कुठं मिळतात? अलमगार, अलमगार आणि बानावली. आपण वाचताना थेरॉटिकल वाचतो. असं तुम्ही जर जोड्या लावा स्वरूपात वाचलं तर एक्झाम मध्ये असंच तुम्हाला दिसून येतं. त्याच्यानंतर बलुचिस्तान, बलुचिस्तानमध्ये कुठं? बलुचिस्तानमध्ये तुम्हाला सुतका जेंडोर, सुतका
जेंडोर, त्याच्यानंतर नाल, त्याच्यानंतर कुल्ली, व्यवस्थित लक्षात ठेवा, आणि झुकार या ठिकाणी मिळतात सिंधू संस्कृतीचे अवशेष. ओके, क्लिअर. म्हणजे इथं तुमचे 2 मार्क फिक्स झाले का? डेफिनेटली 2 मार्क फिक्स झाले. गुजरातमध्ये लोथल, रंगपूर, चौंदडो, राजस्थानमध्ये कालीबंगन, हरियाणामध्ये अलमगार, बानावली, बलुचिस्तानमध्ये एक मिनिट, सुतका, जेंडोर, नाल, कुल्ली आणि झुकार. ओके, क्लिअर. चला, हा झाला तुमचा 5वा पॉइंट. 6वा पॉइंट काय आहे बघूया आपण. 6वा पॉइंट आहे तुमचा मोहेंजोदडो येथील जे उत्खनन आहे. इथं पण तुम्हाला जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारला जातो बघा, मी लिहून देते तुम्हाला. मोहेंजोदडो इथलं उत्खनन कोणाच्या नेतृत्वाखाली झालं, आणि हडप्पा या ठिकाणचं उत्खनन कोणाच्या नेतृत्वाखाली झालं. उलट सुलट करून देतात. मोहेंजोदडो जॉन मार्शल आणि हडप्पा माधव स्वरूप वत्स. विचारलेत क्वेश्चन 2017-18 पेपर काढा. माधव स्वरूप वत्स. आता याच्यामध्ये आयोग काय करतं, फक्त तुम्हाला मोहेंजोदडोला माधव स्वरूप वत्स देतं, हडप्पाला जॉन मार्शल देतं, आणि आपण बरोबर तिथं कन्फ्युज होतो. तर कन्फ्युज होण्याच्या आधी तुम्ही अशा फॉर्मॅटमध्ये जर अभ्यास केला तर तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. चला, पुढचा आपण 7वा पॉइंट पाहूया. एकच मिनिट थांबा, आपण हे क्लीन करू आणि मग आपण 7वा पॉइंट पाहूया. ठीक आहे. टोटल 6 पॉइंट झाले. 6 पॉइंट मधल्या प्रत्येक पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 7वा पॉइंट आहे की मोहेंजोदडो आणि हडप्पा. आता आपण बघितलं तर या मोहेंजोदडो आणि हडप्पा या ठिकाणी जुन्या अवशेषावरून लागोपाठ जवळजवळ 7 वेळा नवीन वस्ती झाल्याचं दिसून येतं. किती वेळा? 7 वेळा. शक्यतो तर एक्झाम मध्ये हा पॉइंट विचारला नाही अजूनपर्यंत, पण सांगता येत नाही, विचारू पण शकतात की किती वेळा तिथं वस्ती झाल्याचं दिसून आले. तर टोटल 7 वेळा. ठीक आहे, 7 वेळा. ओके, क्लिअर. बघा, तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो की ही जी सिंधू संस्कृती आहे ना, आपण जे अभ्यासतोय आता, सिंधू संस्कृती, तर या सिंधू संस्कृतीच्या पूर्वी, कधी? पूर्वी. ठीक आहे, पूर्वी त्या आसपासच्या प्रदेशामध्ये सिंधू संस्कृतीशी साम्य असणारी एक ग्रामीण संस्कृती अस्तित्वात होती. कसली संस्कृती? ग्रामीण संस्कृती. मग मला सांगा, सिंधू संस्कृती ग्रामीण संस्कृती होती का? नाही, बरोबर. ही तर नागरी संस्कृती होती, बरोबर. पण सिंधू संस्कृतीच्या आधी सिंधू संस्कृतीशी साम्य असणारी एक ग्रामीण संस्कृती अस्तित्वात होती, असं अनुमान काढलाय. असा अनुमान काढलेला आहे. ओके, किंवा काढता येतो. आता सिंधू संस्कृतीचा जो कालखंड आहे, तुम्ही पण वाचला असेल, बऱ्याच पुस्तकामध्ये मतभेद आहेत. मतभेद आहेत का कालखंडाबद्दल? डेफिनेटली मतभेद आहे. जो सिंधू संस्कृतीचा कालखंड आहे त्याच्याबद्दल मतभेद आहेत. काय मतभेद आहेत बघा, की ही संस्कृती इसवी सन पूर्व 3,500 वर्ष जुनी किंवा पुरातन आहे असं मत आहे. ठीक आहे, पण आता जो तिचा कालखंड सांगितला जातो तो इसवी सन पूर्व 2,500 वर्ष ते इसवी सन पूर्व 1,700 वर्ष असा सांगितला जातो. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला हे उत्तर द्यायचंय. ओके, क्लिअर. निश्चित केलाय हा जो आहे ना, हा कालखंड हा आता फिक्स केलेला आहे. ठीक आहे, 2,500 वर्ष ते 1,700. आधी काय मानला जात होता? 3,500 वर्ष. ओके, क्लिअर, समजलं. तर इथं आपण काय पाहिलं? सिंधू संस्कृतीचा शोध आणि कालखंड पाहिला. आय होप तुम्हाला सगळे पॉइंट समजले असतील आणि इथून क्वेश्चन येण्याचे पण चान्सेस भरपूर आहेत. आता इथं तुम्हाला एक मॅप दिसत आहे, बघून घ्या. जे आता मी तुम्हाला बोलले ना, इम्पॉर्टंट साइट्स ऑफ द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. आपण काय बघितलं की
हडप्पा पाकिस्तानचा पंजाब प्रांत. इथं हडप्पा मोहेंजोदडो बघा, ही आपल्या इंडियाची बॉर्डर तुम्हाला दिसते. इथं तुम्हाला दिसत आहे हडप्पा. ही आहे इंडस रिव्हर, सिंधू संस्कृती. हडप्पा आणि मोहेंजोदडो दोन्ही कुठे येतात? पाकिस्तानमध्ये. सिंध प्रांत आहे का बघा, इथं आहे, बरोबर. ओके, क्लिअर, समजलं असेल तुम्हाला. बाकी बघा, मी तुम्हाला बोलले होते की लोथल कुठे येतं, धोराविरा कुठे येतं, बरोबर. त्याच्यानंतर कालीबंगन कुठे येतं, राखीगडी कुठे येतं, हिसार हरियाणामध्ये आहे, बरोबर. राखीगडी, हिसार, हरियाणा. ओके, क्लिअर. म्हणजे जे मी तुम्हाला आता थेरॉटिकल सांगितलं ते तुम्हाला मॅप मध्ये दिसतंय. आता हा मॅप दाखवण्याचा उद्देश काय? आतापर्यंत आयोग तुम्हाला थेरॉटिकल विचारत होतं. मे बी आता आयोग असा मॅप तुम्हाला देईल आणि इथं एक असा डॉट देईल आणि हे जे ठिकाण आहे या ठिकाणाचं नाव विचारेल की ही कोणती इंडस व्हॅली साईट आहे. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, अरे हे धोलावीरा आहे किंवा हे कालीबंगन आहे. ठीक आहे, राजस्थानचा भाग हे कालीबंगन आहे, राखीगडी आहे. तर मॅप रिडिंग याच्यासाठी इम्पॉर्टंट असतं. भले तुम्ही हिस्ट्रीमध्ये बघताय तरी पण तुम्हाला मॅप रिडिंग जमलं पाहिजे. ओके, क्लिअर. आता आपण बघूया याच्यामध्ये नगररचना आणि गृहरचना. काय बघायचंय आपल्याला? नगररचना आणि गृहरचना. नगररचना व गृहरचना. ठीक आहे, चला. तर सिंधू संस्कृतीच्या काळातील नगररचना कशी होती? सिंधू संस्कृतीच्या काळातील नगररचना कशी होती? वैशिष्ट्यपूर्ण होती, बरोबर. टू द पॉइंट जाऊया आपण. वैशिष्ट्यपूर्ण होती. विचारतील का एक्झाम मध्ये? नाही विचार. मग काय विचारतील? मग तुम्हाला विचारतील की मोहेंजोदडो, मोहेंजोदडो आणि हडप्पा या दोन्ही ठिकाणच्या नगराच्या कोणत्या दिशेला? पश्चिमेला. पश्चिमेस काय होतं? किल्ले वजा गडी होती, बरोबर. किल्ले वजा गडी होती, लक्षात ठेवा. क्वेश्चन येतोय या पॉइंट वरती. ओके, हे झालं पश्चिमेला. पूर्वेला काय होतं? पूर्वेला होती सामान्य नागरिकांची घरे. नागरिक घरे. दिशा आपण लिहूया इथं, जसं मी तुम्हाला लिहून देते तसंच तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहा. पूर्वेस होती सामान्य नागरिकांची घरे, पश्चिमेला होती किल्ले वजा गडी. समजलं इथपर्यंत? ओके, क्लिअर. सेकंड पॉइंट लिहूया मग आपण इथं. सेकंड पॉइंट आहे की शहरातील रस्ते कसे होते? रस्ते पूर्व पश्चिम, पूर्व पश्चिम आणि एकमेकांना काटकोनात. याच्यामधले बरेच पॉइंट तुम्हाला माहित पण असतील. काटकोनात, काटकोनात, समजलं? एकमेकांना काटकोनामध्ये. थर्ड पॉइंट, रस्त्याच्या दोन्ही बाजूला, आता हे रस्ते आहेत, रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं होती, पण कसली होती? पक्क्या विटांची. इथे तुम्हाला कच्च्या देतात, पक्क्या विटांची घरे. एकाच बाजूला होती का? नाही, रस्त्याच्या दोन्ही बाजूला, दोन्ही बाजूला. ओके, समजलं? पक्क्या विटांची घरं होती. ठीक आहे. आता या प्रत्येक घरामध्ये स्नानगृह होतं. प्रत्येक घरामध्ये स्नानगृह होतं आणि ड्रेनेज सिस्टीम होती का? होती. पाणी वाहून नेण्यासाठी गटारे पण होती. जागरूक होती ही लोक हेल्थसाठी, बरोबर. आता ही जी घरं होती ना, घरं तुम्हाला विचारतील की घर आकार कसा होता? तर चौरसाकृती होती. कृती होती, तुम्हाला देतील आयताकृती होती, चौरसाकृती होती. कशी होती? एक मजली, दोन मजली, तीन मजली. तर एक मजली, दोन मजली आणि क्वचित तीन मजली सुद्धा होती. लक्षात घ्या, एक मजली, दोन मजली, तीन मजली, क्वचित तीन मजली सुद्धा होती. म्हणजे आपल्याला असं वाटेल की कसं काय शक्य आहे बरं त्या काळामध्ये एवढं आर्किटेक्चर वगैरे होती. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर.
बर, म्हणून तर म्हणतात की सिंधू संस्कृतीमधली जी नगर रचना आहे ना, याच्यासारखी आदर्श नगर रचना कोणत्याही संस्कृतीमध्ये पाहायला मिळत नाही. ओके, समजलं? आता या स्लाइड मधून तुम्ही काय लक्षात ठेवणार? मोहेंजोदडो आणि हडप्पा नगराच्या पश्चिमेला किल्लेवजा गडी, पूर्वेला सामान्य नागरिकांची घरे, रस्ते पूर्व पश्चिम एकमेकांना काटकोनात, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पक्क्या विटाची घरे, घरांचा आकार चौरसाकृती, घरांमध्ये प्रत्येक घरामध्ये स्नानगृह, त्याच्यासाठी ड्रेनेज सिस्टीम गटारे होती, घर एक मजली, दोन मजली किंवा तीन मजली पण होती. आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन विचारण्याच्या आधी मी तुम्हाला इमेज दाखवते. इथं बघा, तुम्हाला इमेज दिसत आहे. तर ही तुम्हाला किल्लेवजा गडी दिसत आहे, बरोबर? आपण काय बघितलं? किल्लेवजा गडी कुठं? पश्चिमेला का पूर्वेला? फटाफट लक्षात ठेवा. सामान्य नागरिकांची घरं कुठं होती? पूर्वेला होती. पश्चिमेला किल्लेवजा गडी होती. ठीक आहे. तर तुम्हाला विचारलं जातं की ग्रेट बाथ किंवा याला काय म्हणतात? विस्तीर्ण सार्वजनिक स्नानगृह. विस्तीर्ण सार्वजनिक स्नानगृह. आता हे तर विद्यार्थ्यांना माहित असतं, पण मुलांना माहित नसतं की हे मोहेंजोदडो मध्ये आहे का हडप्पामध्ये आहे. आयोग इथंच कन्फ्युज करतो. मोहेंजोदडो, तुम्ही मूवी पण बघितली असेल. मोहेंजोदडो मध्ये किल्ल्यामध्ये एक विस्तीर्ण असं स्नानगृह होतं. ठीक आहे. आता इथे काय विचारतात तुम्हाला? तुम्हाला विचारतात या स्नानगृहाचा विस्तार कसा होता? तर 180 फूट लांब. लक्षात ठेवा, पाठच करायचंय. 180 फूट लांब आणि 108 फूट, उलट करायचंय फक्त, 108 फूट रुंद होतं. ठीक आहे. आणि हा जो तुम्हाला दिसत आहे हा मध्ये होता तलाव. ठीक आहे. ही तुम्हाला दिसत आहे लांबी, ही तुम्हाला दिसत आहे रुंदी. ओके, क्लिअर? आता याच्या शिवाय आणखी काही इमारती तिथं होत्या का? तर होत. आणखी इमारती सुद्धा तिथं तुम्हाला मिळून येतात. जसं तुम्हाला हे ग्रेट बाथ मिळतं ना, ग्रेट बाथ, तर ग्रेट बाथ तुम्हाला कुठं मिळतंय हे बिलकुल विसरू नका. ग्रेट बाथ तुम्हाला मिळते मोहेंजोदडोला. कुठं मिळतंय? मोहेंजोदडोला. पण अशाच प्रकारे तुम्हाला विस्तीर्ण धान्य कोठारे सुद्धा मिळतात. काय मिळतात? विस्तीर्ण धान्य कोठारे. पण ही धान्य कोठारे मात्र दोन्ही ठिकाणी मिळतात. दोन्ही म्हणजे कुठं? मोहेंजोदडो मध्ये पण मिळतात आणि हडप्पामध्ये पण मिळतात. ठीक आहे. पण बात कुठं मिळाले? फक्त मोहेंजोदडो मध्ये मिळाले. ओके, क्लिअर? धान्य कोठारे. आता तुम्हाला धान्य कोठाराची सुद्धा लांबी रुंदी विचारतील. 169 फूट लांब आणि रुंदी 135 फूट रुंद. ओके, क्लिअर? ठीक आहे. इथे एक तुमचा क्वेश्चन बनतो. सेकंड क्वेश्चन तुमचा बनतो की मोठी गोदी, ग्रेट बाथ, विस्तीर्ण धान्य कोठारे आणि मोठी गोदी. मोठी गोदी कुठे मिळाली? मोठी गोदी मिळाली लोथलला. आता लोथल कुठं आहे हे मी तुम्हाला सांगितलंय, रिवाइज करा. लोथलला ही जी गोदी होती ही पक्क्या विटांनी बांधलेली होती. आपल्याला माहिती, तर पक्क्या विटांचाच वापर केलेला आहे. पक्क्या विटांची होती. ओके, क्लिअर? समजलं? चला, तर हे झाले आपले एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट पॉइंट. एकूण जर तुम्ही बघितलं तर सिंधू संस्कृतीमध्ये रेखीव नगर रचना, रेखीव असे पॉइंट सुद्धा एक्झाम मध्ये विचारतात बरं का, सारांश मधून. रेखीव नगर रचना होती, भुयारी गटार योजना होती, भुयारी ओपन नव्हती, गटारे होती. त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याची उत्तम सोय, पाणी पुरवठा उत्तम सोय होती. ओके, क्लिअर? सार्वजनिक आरोग्याची काळजी, याच्यावरून तुम्हाला दिसून येतं. मोठमोठ्या इमारती होत्या. एक मिनिट थांबा. मोठमोठ्या इमारती होत्या, रुंद आणि सरळ रस्ते होते. वैशिष्ट्य आहेत बघा ही सगळी, लक्षात ठेवा. सरळ रस्ते होते इत्यादी तुम्हाला सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगता येतात. ठीक आहे, बरोबर?
आता इथे एक पॉइंट आहे बघा, तुम्हाला माहित असेल पण मला काही एवढा इम्पॉर्टंट वाटत नाही. तुम्हाला जॉन मार्शल यांचं एक सेंटेन्स विचारलं जातं की मोहेंजोदडोच्या अवशेषांमध्ये उभे राहिले असताना आपण जणू काही लंकेशायरच्या आधुनिक पण उद्ध्वस्त झालेल्या नगरात वावरत आहोत असं वाटतं. बऱ्याच वेळा विचारले, त्याच्यामुळे आता असे पॉइंट विचारत नाहीत. सो असे पॉइंट स्किप करत चला, याची काही आपल्याला गरज नाही. ठीक आहे. इथं पण तुम्हाला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा मॅप दाखवलेला आहे. बघून घ्या, मॅपवरनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. ठीक आहे. हा वाला सगळा रिजन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा आहे. चला, हे बघा, इथं तुम्हाला दिसत आहेत ही गटारे, भुयारी, बरोबर. ओके, क्लिअर. तर या इमेज वरनं आपल्याला याच्यावर कळतं की ती लोक किती जागरूक होती बघा, जागरूक होती. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता आपल्याला बघायचंय सामाजिक आणि आर्थिक जीवन. सामाजिक आणि आर्थिक जीवन. सिंधू संस्कृतीमधील जो समाज होता ना, याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात बघा. सिंधू संस्कृतीमधला जो समाज होता, तो पहिला पॉइंट विभिन्न विभिन्न व्यावसायिक गटात, व्यावसायिक गटात विभागला होता. ठीक आहे, विभागलेला होता. ओके, क्लिअर. याच्यामध्ये तुम्हाला कोण कोण मिळतात? शेतकरी, व्यापारी, व्यवसाय करणारी लोक, मग कोणता पण व्यवसाय असेल, व्यवसाय करणारी लोक, कारागीर आणि धर्मगुरू. या धर्मगुरूला विसरू नका बरं का. तर असे व्यावसायिक गट तुम्हाला तिथं मिळून येतात. ओके, क्लिअर. सेकंड पॉइंट, सिंधू संस्कृतीमधली जी लोक होती ना, ती वस्त्र कशी वापरत होती? वस्त्र, तर यांची वस्त्र कापूस, लोकर आणि ताग याच्यापासून बनलेली होती. टू द पॉइंट, जास्त टाइमपास आपल्याला करायचं नाही, वापरत होते. ठीक आहे. अलंकार, पुढे मी तुम्हाला इमेज दाखवते याच्या. अलंकार बघा, तर फक्त स्त्रियाच अलंकार वापरत होत्या का? नाही, स्त्रिया व पुरुष दोघं पण अलंकार वापरत होते. मग ते सोने वापरत होते का? वापरत होते. सोने वापरत होते, चांदी वापरत होते, तांबे पण वापरत होते. मग आयोग काय म्हणतं की फक्त सोने, फक्त चांदी, फक्त तांबे. तुम्ही काय म्हणायचं आयोगाला? नाही, आम्हाला सगळं माहिती. ओके, याच्यापासून बनवलेले अलंकार आणि विविध प्रकारची रत्ने प्लस रत्ने करा अंगावर परिधान करत असत. ठीक आहे. आता हे जे अलंकार होते, याच्यामध्ये तुम्हाला कोणते अलंकार मिळतात? काहीही विचारलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. बांगड्या होत्या. आपल्याला असं वाटतं की आपण कशाला करतो एवढं सगळं, पण एक्झाम मध्ये विचारलं जातं, लक्षात ठेवा. कर्णफुले होती. ओके, कमरपट्टे होते, कमरपट्टे होते, डूल होते, पैंजण होते. ओके, चाळ होते. आता चाळ आणि पैंजण याच्यामध्ये डिफरन्स असतो, लक्षात ठेवा. हार होते, गळ्यातील माळा होत्या. ओके, तसेच ही लोक रत्नांमध्ये ना वेगवेगळ्या मण्यांचा आणि मौल्यवान खड्यांचा सुद्धा वापर करत होती, लक्षात ठेवा. सिंपल, सोपं आहे की नाही? किती छोटे छोटे आणि सोपे पॉइंट आहेत, फक्त आपल्याला रिवाइज करायचे व्यवस्थित. चौथा पॉइंट, सिंधू संस्कृतीमधील लोकांमध्ये फाशांचा खेळ लोकप्रिय होता. कोणता खेळ? फाशांचा खेळ लोकप्रिय होता, लोकप्रिय होता. ओके, समजलं. लहान मुलांसाठी खेळणी पण इथं मिळत होती बरं का, लक्षात ठेवा. लहान मुलांसाठी खेळणी सुद्धा इथं मिळत होती. क्लिअर. किती पॉइंट झाले? 4 पॉइंट झाले. पुढचा पॉइंट आपण बघूया की याच्यामध्ये तुम्हाला शेती प्रमुख व्यवसाय मिळतो. जर तुम्हाला विचारलं ना व्यवसाय कोणता प्रमुख, सिंधू संस्कृतीच्या काळात शेती हा एक प्रमुख व्यवसाय होता, एक प्रमुख व्यवसाय.
प्रमुख व्यवसाय होते. ठीक आहे. ओके. जमीन, हवामान, पाण्याची उपलब्धता या गोष्टी अनुकूल होत्या शेतीला तिथं. आता तुम्हाला काय विचारलं जातं, शेतीतून कोणती पिके घेतली जात होती? युपीएससी प्रिलियमला सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारलेत. गहू, तांदूळ, बार्ली, घेवडा, वाटाणा, तीळ, त्याच्यानंतर कापूस, पालेभाज्या, फळे इत्यादी पिके काढली जात होती. ओके, क्लिअर. हे झालं शेतीशी रिलेटेड. शेतीसोबतच ही लोक पशुपालन करत होती का? करत होती. आयोग विचारतो तुम्हाला. शेतीसोबतच ही लोक पशुपालन करत होती. पूरक व्यवसाय होता. ओके. याच्यामध्ये मग इथे पण क्वेश्चन विचारतात की सिंधू संस्कृतीमध्ये लोक कुत्रा पाळत होते का? पाळत होते. कुत्रा, मांजर, गाई, म्हशी, त्याच्यानंतर शेळ्या, मेंढ्या, ठीक आहे, डुकरे, उंट, गाढव, बैल, सगळं लक्षात ठेवायचं हे. बदक, कोंबड्या, कुक्कुटपालन, कोंबड्या आणि हत्तीला पण विसरू नका, हत्ती. ठीक आहे. या प्राण्यांचा अंतर्भाव होता. आणि याच्या सोबतच ही लोक व्यापार आणि लहान मोठे व्यवसाय सुद्धा करत होते. व्यापार व लहान मोठे व्यवसाय. पण जर तुम्हाला प्रमुख व्यवसाय विचारला आयोगानं तर शेतीच. ओके. लहान मोठे व्यवसाय करत होते. समजलं इथपर्यंत? आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. चला पुढे जाऊया. बघा इथे तुम्हाला ओव्हरऑल आपण जी इन्फॉर्मेशन बघितली की नाही, इथे तुम्हाला गटारी दिसत आहे, तिथे तुम्हाला घरं दिसत आहेत, तिथे तुम्हाला रस्ते दिसत आहेत. ओके, क्लिअर. इथे तुम्हाला ही लोक दिसत आहेत. पुढे जाऊया. अशा प्रकारची नगररचना बघा, सिंधू संस्कृतीची नगररचना तुम्हाला दिसून येत आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचंय? आता आपल्याला बघायचं आहे कला. इथे तुम्हाला इमेज दिसत आहेत का? कला. सिंधू संस्कृतीमधील लोक कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर होती का? होती. तर इथं तुम्हाला काय दिसत आहे? ही जी नर्तिकेची मूर्ती दिसत आहे ना, ब्रॉन्झची आहे. ब्रॉन्झ कुठं मिळाली? मोहेंजोदडो. बस एवढंच आपल्याला विचारतात, मोहेंजोदडो. ओके, क्लिअर. ठीक आहे. आणि पुरुषाकृती पुतळा पाषाणात कोरलेला. ठीक आहे. प्रमाणबद्ध ही तुम्हाला 2 मिळतात. भाजक्या मातीच्या मूर्ती बनवत होते ती लोक. भाजक्या मातीच्या मूर्ती बनवत होते. ओके, समजलं? आणखी तुम्हाला इथं काही गोष्टी मिळतात बघा. याच्यामध्ये ना तुम्हाला मातीच्या मूर्ती, त्याच्यानंतर मुद्रिकांवरती कोरलेली विविध पशूंची चित्र, सील म्हणतात बघा त्याला. मदर गॉडेस पण तुम्हाला मिळते. टेराकोटा इंडस व्हॅलीमध्ये. पशुपती सील पण तुम्हाला मिळतं. ठीक आहे. हे अशा प्रकारचे सील तुम्हाला मिळतात इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये. युनिकॉर्न सील पण मिळतं. हे बघा, युनिकॉर्न सील. क्लिअर. तर हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचे सील. ज्वेलरी जे मी तुम्हाला बोलले होते पाठीमागं की ही लोक ज्वेलरी वापरत होते, तर बघा ही अशा प्रकारची ज्वेलरी होती त्यांची. नेकलेस वगैरे, कमरपट्टे, कर्णफुले, बरंच काय काय घालत होती ही लोक. माळा होत्या मण्यांच्या. आणि ट्रेड आणि ऍग्रिकल्चर बघा, मेजर सोर्स होते त्यांचे इन्कमचे. ट्रेड म्हणजे व्यापार आणि ऍग्रिकल्चर म्हणजे शेती. इथं लोक तुम्हाला दिसत आहेत. इथं तुम्हाला बैलगाडी दिसत आहे, बैल आहे बघा. इथं तुम्हाला कुत्रा पण दिसत आहे, बरोबर. ही लोक पाळत होते का? कुत्रे पाळत होते. ही पोरं कुठं बसलेत बघा. ओके, त्या 2 मजली 3 मजली घरं होती असं आपण बोललेलो आहो. ओके. तर हा होता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा पिरियड. आता कोणता भाग राहतोय आपला? आता फक्त राहतोय धर्म. धर्म धर्म याच्यावरती तुम्हाला विचारले जातात
क्वेश्चन, तर येथील उत्खननामध्ये भाजक्या मातीच्या स्त्री प्रतिमा सापडलेत. आत्ताच मी तुम्हाला दाखवल्या, मदर गॉडेस दाखवलं, बरोबर. आदी माता म्हणतात याला. काय म्हणतात? आदी माता. आदी माता, ठीक आहे. किंवा इंग्लिशमध्ये दिलं तर मदर गॉडेस म्हणतील. ओके. यावरून ही लोक मातृदेवतेची पूजा करत होती. लक्षात ठेवा, ही लोक मातृदेवता पूजा करत होती. ठीक आहे. पशुपती किंवा शिव ऑब्लिक शिव या देवतांशी साम्य असणारी मूर्ती इथं सापडली. मातृदेवतेसोबतच ही लोक वृक्षपूजा आणि पशूंची पूजा करत होती. ठीक आहे, प्रचलित होती. हिंदू धर्मातील काही उपासना ज्या आहेत ना, त्या सिंधू संस्कृतीकडूनच मिळाल्यात असं संशोधक मानतात. आता सिंधू संस्कृतीचे निर्माते कोण होते, कोणत्या मानव वंशाची होते, याच्याविषयी मतं फार वेगवेगळी आहेत. लक्षात घ्या. आणि तसं बघायचं झालं तर तुम्हाला अगदी टाइमलाईन वगैरे काढून खूप डीप मध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन शिकवता येते, पण इतकी आपल्या एक्झामसाठी गरज नाही. तर लक्षात ठेवा, काही संशोधक असं मानतात की हे जे निर्माते होते ना, ते द्रविडियन होते. द्रविडियन, ठीक आहे, असं मानतात बरं का. फक्त पण एक वाक्यता आहे का? एक वाक्यता नाही. म्हणजे याच्यामध्ये पण एक वाक्यता नाही. हे लोक प्रोटो ऑस्ट्रेलॉइड वंश जर तुम्हाला विचारला तर प्रोटो ऑस्ट्रोलॉइड या वंशाचे व कॅस्पियन वंशाचे होते असं मानलं जातं. कोणता वंश? प्रोटो ऑस्ट्रेलॉइड आणि कॅस्पियन वंश. जर चुकून आयोगानं विचारलं तर आपल्याला माहित असावं. तर इतकी इन्फॉर्मेशन आपण पाहिली इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बद्दल. याच्यानंतर आपण बघणार आहोत वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृती म्हणजे आर्यांची संस्कृती. बघा, तुम्हाला ना हा जो सिलेबस दिला जातो ना, मध्ययुगीन भारत, प्राचीन भारत, तर आधी तुम्ही काय करा माहिती का? आधी तुम्ही तुमची इंडेक्स फिक्स करून घ्या. की मुलांना काय होतं, मुलांना हिस्ट्री फार बोर होतं, पण बोर होऊ देऊ नका. सिंपल आहे. सुरुवातीला आपण काय अभ्यासतोय? सिंधू संस्कृती अभ्यासतोय. त्याच्यानंतर आपण काय अभ्यासतोय? वैदिक संस्कृती आपण अभ्यासतोय. वैदिक संस्कृतीनंतर काय होतं? जैनिझम आणि बुद्धिझम येतं. जैन आणि बुद्ध धर्माचा उदय. बुद्ध धर्माचा उदय. त्याच्यानंतर काय येतं? त्याच्यानंतर येतं ब्राह्मण युग. ब्राह्मण युग. ब्राह्मण युगानंतर आपण काय अभ्यासतो? वैष्णव आणि शैव पंथ. वैष्णव व शैव पंथ, बरोबर. याच्यानंतर आपण काय अभ्यासतो? मगध सत्तेचा उदय, बरोबर. मगध सत्ता उदय. मगध सत्तेच्या उदयानंतर मौर्य साम्राज्य. 2020 ला क्वेश्चन होता मौर्य साम्राज्यावरती, बरोबर. त्याच्यानंतर शुंग, सातवाहन आणि कुशाण. शुंग, सातवाहन आणि कुशाण. तर पुस्तक हातात घ्यायच्या आधी बघा, टाइमलाईन बघा की काय काय आपल्याला कोणत्या सिक्वेन्सनं जायचंय. आपल्याला माहितच नसतं की ब्राह्मण युग कधी येतं, मगध सत्तेच्या आधी येतं का नंतर येतं, बरोबर. याच्यानंतर गुप्ता एम्पायर, गुप्त साम्राज्य. गुप्त साम्राज्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, पल्लव, बरोबर. त्याच्यानंतर शेवटी आपण प्राचीन भारतातील साहित्य आणि कला अभ्यासतो आणि मग चालू होतो आपला मेडिवलचा सिलेबस, दिल्ली सल्तनत. इतकं सोपं आहे. फक्त रेग्युलर लेक्चर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले लेक्चर्स पोहोचवा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.